आज आंतरराष्ट्रीय वन दिन आहे। हा दिवस दरवर्षी 21 मार्च रोजी साजरा केला जातो। जंगल आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जागरूकता वाढवणे हा त्याचा मागचा उद्देश आहे। कार्यक्रम ऑनलाइन मोडमध्ये करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर एस बावस्कर, प्रभारी अधिकारी, महाराज बाग प्राणी संग्रहालय नागपूर यांनी स्थान भूषविले। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्तव्य म्हणून डॉक्टर VM एल्लोरकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रभारी अधिकारी AICRP कृषी वनीकरण कृषी महाविद्यालय नागपूर यांनी स्थान भूषविले। तसेच विद्यार्थ्यांना वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणाच्या महत्त्वाविषयी मौल्यवान माहिती दिली। आता जे सध्या आपण जागतिक फॉरेस्ट्री दिवस हा मनवतो आहे, तो आज ऑनलाईन घेतला होता। त्यात जवळपास 70 विद्यार्थी कमला नेहरू महाविद्यालयाचे व ॲग्रिकल्चर कॉलेजचे फॉरेस्ट्रीचे विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते। यावेळेस डॉक्टर विजय इल्लोरकर जे सिनियर सायंटिस्ट व हेड आहेत फॉरेस्ट्री विभागाचे, त्यांचं आपण व्याख्यान आयोजित केलेलं होतं। हा दिवस आपण पूर्ण भारतात व जगातच झाडं वाचवा, झाडं लावा व झाडांच्या संवर्धनाबद्दलचं महत्त्व सगळ्या मनुष्य प्रजातीला व्हावं याकरिता सगळ्यांना आपण शुभेच्छा देतो। आता आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो जल ही जीवन है, जंगल ही जीवन है, जल है तो कल है, परंतु आपल्या कृतीतून ते सगळं करणं आवश्यक आहे। आपल्याला माहिती आहे की एकेकाळी नागपूर ग्रीन सिटीमध्ये ओळखला जात होता, परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे। तर ही सगळी आटोक्यात आणण्यासाठी अशा प्रकारचे दिवस साजरा करून आपण सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये व सगळ्या जनसामान्यांमध्ये झाडाबद्दलची जी आस्था आहे व निसर्गाचं जतन करणं जे आवश्यक आहे त्याकरता आपण संदेश पोचवतो। त्याबद्दल आजच्या ह्या वनदिनी सगळ्यांना, वृक्षदिनी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।